एकाच व्हिडिओमध्ये आरोग्याचा त्रिवेणी संगम। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हिवाळा उन्हाळा कोणत्याही ऋतूत शरीराला ताकद देणाऱ्या पालक, मेथी आणि करडईच्या 3 पारंपरिक रेसिपीज। कमीत कमी साहित्यात आणि अस्सल गावरान चवीच्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला बनवूया। ही करडईची भाजी करण्याची अगदी योग्य आणि उत्तम पद्धत आहे। हीच खास रेसिपी मी व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने या व्हिडिओत मांडली आहे। या पद्धतीला ब्लांचिंग करण्याची पद्धत म्हणतात, म्हणजेच भाजीला फक्त गरम वाफ देऊन लगेच थंड पाण्यात टाकणे। यामुळे भाजीचा उग्र वास आणि कडवटपणा निघून जातो, तिचा हिरवा रंग टिकून राहतो आणि जीवनसत्वेही तशीच राहतात। हीच खास रेसिपी मी व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीमध्ये या व्हिडिओमध्ये मांडली आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आता आपण बनवणार आहोत आपली दुसरी रेसिपी। एकदम सोपी, चमचमीत आणि पौष्टिक अशी पालक चना डाळ भाजी। सर्वात आधी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या। आता कुकरमध्ये चिरलेला पालक, उभा चिरलेला कांदा, आधीच भिजवून ठेवलेली चना डाळ आणि टोमॅटोच्या गोल चकत्या घाला। त्यात चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, धने पावडर आणि थोडे पाणी घालून कुकर बंद करू। चना डाळ मऊ होईपर्यंत छान शिजवून घेऊया। कुकर उघडल्यावर त्यात थोडे शेंगदाणे टाकूया आणि पुन्हा एक शिट्टी काढून शिजवून घेऊया। आता वेळ आहे खास तडक्याची। तडका पॅन मध्ये तेल गरम करून घेऊया। त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग आणि बारीक चिरलेला लसूण घालून छान परतून घेऊया। मग त्यात एक सुकी लाल मिरची, थोडं लाल तिखट आणि गरम मसाला घालूया। थोड्या वेळाने झाकण काढून भाजी छान मिक्स करूया। हा गरमागरम खमंग तडका कुकरमधील पालकमध्ये घालूया आणि लगेच झाकण बंद करूया, जेणेकरून तडक्याचा सुगंध आतच राहील। आणि तयार आहे आपली गरमागरम पालक चना डाळ भाजी। नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपली तिसरी रेसिपी आहे अतिशय पौष्टिक आणि चवदार मूग डाळ आणि मेथीची सुकी भाजी। ही भाजी टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा। कढई गरम झाली की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घाला। तेल गरम झाल्यावर त्यात एक लहान चमचा जिरं टाका। जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या गोल चकत्यांसारख्या चिरून घाला। लसूण तेलात थोडा परतून घ्या, जेणेकरून त्याचा खमंगपणा तेलात उतरेल। आता यामध्ये घालूया पाव लहान चमचा हिंग आणि 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। हे साहित्य तेलात व्यवस्थित परतून घेऊया। मिरची छान परतली की यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा परतून झाला की चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा हळद पावडर आणि 1 लहान चमचा लाल तिखट किंवा तुमच्या आवडीनुसार घाला। हे सर्व मसाले कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप भिजवलेली मुगाची डाळ। ही डाळ मी अर्धा तास आधी पाण्यात भिजवून ठेवली होती। डाळ घातल्यानंतर मसाल्यांमध्ये 1 ते 2 मिनिटे चांगली परतून घ्या। त्यानंतर यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालूया
आणि पुन्हा एकदा सर्व साहित्य एकत्र परतून घेऊया. आता गॅसची आच थोडीशी बारीक करून घेऊया. कढईवर झाकण ठेवूया आणि ही डाळ 80 ते 90% शिजवून घेऊया. काही मिनिटांनी कढईवरचं झाकण काढूया. आपण आता यात आधी अजिबात पाणी घातलं नव्हतं, त्यामुळे डाळ खाली लागू नये म्हणून एकदा छान परतून घेऊया. आता डाळ पूर्ण मऊ होण्यासाठी यात अगदी थोडंसं पाणी, सुमारे 2 ते 3 मोठे चमचे शिंपडूया. पुन्हा एकदा परतून घ्या डाळ आणि झाकण ठेवून डाळीला एक वाफ काढून घेऊया. डाळ छान शिजत आली की यात घालूया एक मोठी जुडी धुवून घेतलेली मेथी. इथे एक खास टीप आहे. मेथीची भाजी स्वच्छ धुवून झाल्यावर अर्धी भाजी बारीक चिरून घ्या आणि अर्धी भाजी न चिरता तशी चक्की ठेवा.